आज मी खूप आनंदात आहे ग. अगं तुझ्याच कृपेने माझं धनी 15 वर्षांनी या गावचं सरपंच झालंय. तसं बी तुम्हाला खूप काही दिलं. अगं पैसा अडकाय, शेतीवाडी, वाडा, गावात इज्जत काय बी कमी नाही. पण आई, एक मनाला खंत वाटत होती ग. माझं काही चुकलं का गाई? नाही, बहुतेक चुकलंच. माझी कोस उजवली नाही ग आई. मला पण वाटत होतं माझ्या कुशीत येऊन रडणार, माझ्या कानात आई म्हणणार, या वाड्यात दुडू दुडू धावणार, यांना बाबा म्हणणार. नाही आई, तुझ्याकडे तक्रार नाही करत, फक्त मनातलं बोलून दाखवतीय. पण या दुःखात सुद्धा तुम्हाला एक आनंदाची गोष्ट दिली ग. बंड्या, अगं तुम्हाला बंड्या दिला आई. लय माया करतोय माझ्यावर. त्याने आई म्हटलं ना की माझं मन भरून येत या. आई, त्याला जाऊ ग, त्याच्यावर लक्ष ठेव. आणि आई, आमचं हे देवी माझ्यावर लय जीव टाकते. त्यांना या गावचं काम करायचंय, त्यांच्यावरही लक्ष ठेव. आणि माझी केळेवाडी ह्यातल्या सगळ्या माणसांवर तुझी कृपा राहू दे शेवटपर्यंत. त्यांच्यावर कुठलीही संकट येऊ देऊ नको. येते आई. ए डिके, काय झालं रे? हा, ओ डिके भाऊ, लय शांत शांत. दारू वगैरे प्यायची का? गपरे, मग दारूमुळेच वाटोळ व्हायला लागले. अरे झालं काय? काय झालं मग? बंड्या मला सांग, हा. मी आतापर्यंत दारू प्यायचो कमी का? तर गावाच्या बाहेर दुकान आहे म्हणून. हो, हा, गावातले लोक दारू कमी प्यायचे का? तिथे दुकान बाहेर आहे म्हणून. बरोबर आहे की रे. उद्या तेच दुकान जर गावात आलं तर अख्खं गाव पिल. तेच होणार आहे. हा, काय बोलतोय तू? बघ तू, काय झालं नीट सांगशील का? सचिन शिंदे माहिती आहे का? सचिन शिंदे कोण रे? पोलिट्री पैसे राहत नाही का? सचिन शिंदे मुंबईवरून आले आता. हा, त्याचं काय? पण आईबाप मेल्यानंतर पैसा आला त्याच्याकडे, म्हणे गावात वाईन शॉप टाकायचं आहे. आपल्या गावात वाईन शॉप चालू करायचं आहे? 3 दिवसांनी उद्घाटणार आहे. पहिला काही येडा गिडा की काय? खरं सांगतोय ना बंड्या? हा, 10 रुपये माझ्या आयुष्याचं वाटलं झालं. उद्या ते दुकान जर गावात आलं ना बाबा, प्रत्येकाच्या घरात भांडणं लागतील, प्रत्येकाचा नवरा 10 रुपये लागेल, कोणाचा पोरगा रोडला पिऊन पडलेलं दिस. हे मला झालेलं दाखवणार नाही बाबा. मी स्वतःची परिस्थिती जाणवतोय ना, ते मला दुसऱ्याची दिसून यायला लागली. आता ह्याच्यातून मार्ग काढायचा आहे. तू काढू शकतो मार्ग, मला माहिती आहे. याला काय बरं करता येईल रे? तू काय बी कर भावा, पण ते उद्घाटन नाही झालं पाहिजे. देखील तसं नसते रे. माणूस व्यवसाय जो चालू करतो ना पैसे कमावण्यासाठी, जर त्याला तो बंद करायचा असेल ना, त्याला बंद करायला लावायचा असेल ना, तर त्याला दुसरा मार्ग आपण ओपन करून दिला पाहिजे. तू करशील ना भावा, मला तुझ्या विश्वास आहे रे. देखील तू नको काळजी करू, मी काढतो काही ना काही उपाय. पण कसा? तुला सांगितलं ना, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? आहे ना भावा. काढतो उपाय त्याचा काहीतरी. आपण काय करू, त्याला भेटूया. हा, चल मग आता भेटूया. नाही 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 नाही, आता नाही, संध्याकाळी भेटूया आपण त्याला. बाकी माझ्यावरती सोडतो. अरे पण मग मी तुला मंदिरापाशी भेटतो रोडच्या कडेला. हा, तू मंदिरापाशी ये, आपण तिथून सोबत जाऊ आणि त्याला भेटू आपण. चालेल. काय हो, हा कुंड भरल्यावर किती छान दिसतं.
ते वाहतं पाणी, तो झरा, किती छान दिसतं हो ना? अहो, कसला विचार करताय? काय नाही यार, हं? आपल्या गावामध्ये आहे ना दारूचं दुकान चालू होणार आहे. काय? हो, तो सचिन शिंदे नाही का, हं. तो दारूचं दुकान चालू करणार आहे. मला हीच भीती होती की एक दिवस कोणी ना कोणी या गावात दारूचं दुकान टाकणारच. ज्या गोष्टीमुळे माझे वडील गेले, आता त्या गोष्टीमुळे पूर्ण गाव वाया जाणार. हे बघ, हा बंड्या जिवंत असेपर्यंत ना या गावात दारूचं दुकान बिलकुल चालू होणार नाही. आणि मी तुला वचन दिलंय हे गाव व्यसनमुक्त करेल म्हणून. तुला तर माहित आहे, काय? ज्याची उतरवता येते ना मला, त्याचं दुकान कसं बंद करायचं ते पण मला चांगलं येतं. तू नको करू काळजी. हं? पण तुम्ही नेमकी करणार काय? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हो. मग हा बंड्या बरोबर करणार काय करायचं आहे ते. सचिन भाऊ, नमस्कार. पटकन बोला, तालुक्याला जायचं. थोडं काम होतं. काय काम आहे? अरे बोला ना, तालुक्याला जायचं बाबा, वेळ झालाय. हो सचिन भाऊ, असं ऐकलंय हा. मी वाईनचं शॉप चालू करणार आहे गावात. काय दुखलं काय तुमच्या पोटात? हा, अरे मी उद्या वाईनचं चालू करीन, नाही तर गांजाचं चालू करीन. तुमचं दुखतं कुठं रे? हा, मागच्या वेळेला डोंगराच्या कडेला जमीन घेतली, तिथे आडवं गावात बंगला बांधाय काढला, तिथे ग्रामपंचायत आडवी. अरे तुमचं दुखतं तरी कुठं? सचिन भाऊ, हा, आधी दारूचं दुकान आपल्या गावाबाहेर होतं. बर. आपल्या गावातले फक्त 10% लोक दारू पित होते. हा. गावात दुकान जर आलं ना, अख्खं गाव दारू पिईल. हिला मग चांगलं का वाईट? हा, अख्खं गाव जर दारू पिलं तर माझा धंदा वाढेल ना. हा, मी जोमानी प्रगती करीन. कसं? तुमचं काय दुखलं? हा, काय दुखत रे? सचिन भाऊ, प्रगती करा तुम्ही, पण तुमचीच प्रगती होईल. अख्खे घर बर्बाद होऊन जातील. वहिनी, तुम्ही एक स्त्री आहात, तुम्हाला माहित आहे दारूपायी किती कुटुंब उद्ध्वस्त झाले. भाऊ, मी खूप यांना समजून सांगितलं. माझे वडील, माझे भाऊ या दारूपायी बर्बाद झाले, कित्येकांचे घर उद्ध्वस्त झाले. त्यांना मी किती सांगितले या विषयाचा व्यवसाय करू नका, नका टाकू दारूचं दुकान, पण ते काय माझं ऐकत नाही. तुम्ही देवासारखे आलेत भाऊ, तुम्ही तरी समजून सांगा त्यांना, तुमचं तरी काहीतरी ऐकतील. सचिन भाऊ, तुमच्या घरात उदाहरण आहे, घरात उदाहरण आहे. तुम्हाला बिझनेस करायचा आहे ना, पैसा कमवायचा आहे ना, बिनधास्त पैसा कमवा, पण असा बिझनेस करा ना की ज्याच्यातून लोकांचं भलं होईल, तुमचं भलं होईल, तुमच्या कुटुंबाला खूप लाभ मिळेल त्या पैशाने. आलं का लक्षात? मलाही पटत नाही रे, पण आता मी म्हणलं 4 पैसे टाकून एखादा व्यवसाय सुरू केला, माहिती तेवढी 4 पैसे मिळतील. सचिन भाऊ, पैसे कमवा तुम्ही, खूप मोठा बिझनेस करा, पण दारूचं दुकान नका टाकू. गावात आहे ना दूध डेअरी टाका. ऐका माझं, पाहिजे ते मदत करतो मी तुम्हाला, पाहिजे ते लायसन्स आणून देतो. हवं असलं ना तुम्हाला जीवाचं रान करून मी मदत करेल तुमच्या व्यवसायासाठी. पण त्याने आहे ना गावाचा विकास होईल, प्रत्येक घर आहे ना पैसे कमवायला. असा बिझनेस टाका ना की गावाचा आदर्श पुरस्कार मिळेल. मी विनंती करतो तुम्हाला. दुधाचं दुकान टाका, दारूचं नको. बरोबर आहे. अहो, दारू पाजून लोकांना मारण्यापेक्षा तुम्ही दूध पाजून लोकांना तंदुरुस्त करा ना, तुमचं नाव होईल. बाकी काय नाही. नक्कीच बंड्या, अरे एवढा मला तुम्ही आज आधार देताना. मित्रांनो, टाकली डेअरी, उद्यापासून दारूचं दुकान नाही,
डेअरी दूध डेअरी. चला येतो. चला चला. धन्यवाद. बाबा जे मनात आहे ना ते ओटावरती आला ना काही भल्या भल्यांची बोबडी बंद करणारा भांडे आहे भाऊ. आयला लेका 10 रुपये माझं आयुष्य वाटवलं म्हणतो वाचलं. आज 10 रुपये गावाचं वाटवलं होतं आता तो वाचव. भांडे खोटं नाही सांगत. तुझ्या गावात असशील ना तू पण त्या गावात संकट येणार नाही, कोणतं व्यक्ती रडणार नाही. हा शब्द आहे फक्त तू या गावात पाहिजे बा.